नमस्कार मित्रांनो. आजचा दिवस अगदी अचानक ठरला आहे. नेहमीसारखा एक साधा दिवस होता, पण अचानक वाटलं चला बाहेर पडूया. आज मी होंडा युनिकॉर्नवरून एक छोटासा पण खास प्रवास करत आहे. चला मग आपण आज या प्रवासाला सुरुवात करूया. या प्रवासात मी तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवणार आहे, जी कदाचित आपण रोज पाहतो, पण तिच्याकडे कधी नीट लक्ष देत नाही. आज आपण जेथे जात आहोत ते एक ठिकाण नसून तब्बल 11 ठिकाणे आहेत. ही 11 ठिकाणे ज्यांनी स्थापन केली आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक प्रेरणास्थान राहिलेले आहेत. ते म्हणजे समर्थ रामदास स्वामी. हो, तुम्ही बरोबर ओळखलत. आज आपण जात आहोत समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या 11 मारुतीच्या दर्शनाला. रामदास स्वामींनी ह्या पुढील 4 ओळीत 11 मारुतीचे वर्णन केलेले आहे. चाफळ मासी 2, उमरसी 1, पारगावी देख 4था तोहा, 5वा मसूर शहापूर 6वा, जानता 7वा शिराळ्यात, शिंगणवाडी 8वा, मनपाडळी 9वा, 10वा जानवा माझगावी, भयात 11वा, येणे रीती गावा, सर्व मनोरथा पुरविल, वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास, कीर्ती गगनात न समावे. या नकाशात दर्शवल्याप्रमाणे आपण आजच्या प्रवासाची सुरुवात करतो. या 11 मारुतीपैकी पहिला आहे शिंगणवाडीचा खडीचा मारुती. पुणे बेंगलोर महामार्गावर उमरज येथे आल्यानंतर उमरज पाटण या रस्त्यावर वळायचं. या रस्त्यावरून पुढे जाताना चरे गाव लागते. येथून चाफळकडे जाणारा रस्ता आहे आणि अंदाजे 5 किलोमीटर अंतरावर चाफळगाव आहे. चाफळगावाला पोचल्यानंतर चाफळपासून साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर शिंगणवाडीला जाण्यासाठी रस्ता आहे. त्या रस्त्यावरून थोडं आत गेल्यावर खडीच्या मारुतीला जाण्याचा मार्ग दिसतो आणि तेथेच शिंगणवाडीचा खडीचा मारुती दर्शन देतो. हे मंदिर एका छोट्याशा टेकडीवर वसलेले आहे. मंदिर आकाराने लहान असले तरी त्याचा इतिहास खूप जुना आहे. या मंदिराची स्थापना शके 1649 मध्ये करण्यात आली असून हे मंदिर जुन्या काळातील दगडी बांधकामात उभारलेले आहे. मंदिराचे प्रवेशद्वार खूप छोटे आहे. मंदिरात प्रवेश करताना भाविकांना थोडं वाकून जावं लागतं, जे आपोआपच नम्रतेची भावना निर्माण करतं. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आत एक सुबक आणि देखणी मारुतीची मूर्ती दिसते. उंची अंदाजे 4 ते 5 फूट असावी. मूर्तीच्या पूर्वेला दानपेटी आहे आणि पश्चिमेला अखंड दिवा तेवत असतो. दानपेटीच्या वर समर्थ रामदास स्वामी यांचा फोटो लावलेला आहे. देवदर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मंदिराच्या प्रांगणात विविध प्रकारची झाडे लावलेली दिसतात. ही झाडे कराड अर्बन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेली असून परिसर शांत आणि रम्य वाटतो. खडीचा मारुतीचे दर्शन घेऊन मन शांत झालेले असतानाच आपला प्रवास येथे थांबत नाही, कारण चाफळगावात आणखी एक महत्त्वाचे दर्शन आपली वाट पाहत असतं. चाफळगावात राम मंदिराच्या आवारात 2 मारुतीची मंदिरे आहेत. त्यातील वीर मारुतीचे मंदिर राम मंदिराच्या पश्चिम बाजूस आहे. हे मंदिर आकाराने छोटेसे असले तरी त्याचा प्रभाव मोठा आहे. या मंदिराची स्थापना शके 1570 मध्ये करण्यात आली असून हे मंदिरही दगडी बांधकामातील आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी मोठं आणि प्रशस्त द्वार आहे. या द्वारातून भाविक आरामात आत बाहेर येऊ शकतात. या प्रवेशद्वारावर श्री समर्थ स्थापित वीर मारुती असे लिहिलेले आहे. प्रवेश केल्यानंतर भाविकांना बसण्यासाठी हॉल आहे आणि समोर वीर मारुतीची भव्य मूर्ती आहे. या मूर्तीची उंची अंदाजे
8 ते 9 फूट असावी. हा मारुती बल, धैर्य आणि धर्मरक्षणाचे प्रतीक आहे. समर्थ रामदास स्वामींनी युवकांना शारीरिक आणि मानसिक बळ मिळावे या उद्देशाने याच ठिकाणी त्यांना प्रेरणा दिली. येथे एक खंत वाटली. या मंदिराच्या कळसावर किंवा आसपास भगवा ध्वज दिसून आला नाही. तरीसुद्धा हा परिसर शांत, स्वच्छ आणि मनाला समाधान देणारा आहे. यानंतर आपण येतो चाफळच्या राम मंदिराच्या प्रांगणात असलेल्या दास मारुतीकडे. राम मंदिराच्या आत शूटिंग करण्यास परवानगी मिळाली नसल्याने थोडेफार शूटिंग मर्यादित स्वरूपात केलेले आहे. दास मारुतीचे मंदिर राम मंदिराच्या समोरच आहे आणि हेही दगडी बांधकामातील आहे. या मंदिराला छोटे प्रवेशद्वार आहे, ज्यातून भाविक सहज आत बाहेर जाऊ शकतात. आत प्रवेश केल्यानंतर समोरच काचेच्या संरक्षणात मारुतीची मूर्ती आहे. मूर्तीची उंची अंदाजे 5 ते 6 फूट असावी. हा मारुती सेवा, नम्रता आणि आज्ञापालाचे प्रतीक आहे. म्हणूनच साधकांनी सर्वप्रथम दास मारुतीचे दर्शन घ्यावे, नंतर रामाचे दर्शन घ्यावे, अशी येथे परंपरा आहे. चाफळच्या याच पवित्र भूमीतून समर्थ रामदास स्वामींनी 11 मारुतीची परंपरा सुरू केली. दास मारुतीचे दर्शन घेतल्यानंतर मी काही वेळ मंदिराच्या प्रांगणात शांतपणे बसलो होतो. त्या शांत वातावरणात येथे दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांशी आपोआप संवाद झाला. नाव काय? अवधूत किरतर्वे. तुम्ही काय करता? आता मी कॉलेजला आहे. मी आर्ट्स घेतल्या. हां. आता आज आमचा सँड ऑफ आहे. आता संपलाय ते. आता आम्ही आलो मंदिरात पाया पडाय. हे आहेत ना, आता इथं भेटलेत आपल्याला. हे आता सबस्क्रायबर झालेत आपले. आता जस्ट सबस्क्राईब केला आम्ही. हां, हे पण आपले आत्ता जस्ट सबस्क्रायबर झालेत. हां. तुमचं नाव? अथर्व सचिन बाकरे. तुम्ही काय करता? आम्ही कॉलेज शिकतोय. आता सँड ऑफ म्हणून आलो इकडे फिरायला. हां. भरपूर ठिकाण चांगले आहे तिकडचे. हां. काय म्हणजे आता हे मंदिराची काय नक्की ही आहे? मंदिर लय जुनं आहे, पण आता कलर कामामुळे तुम्हाला ते असं नीट दिसणार नाही. पहिलं नाही आला ना, तुम्हाला पहिलं हाताने कोरलेल्या सगळ्या वस्तू दिसायच्या. पण आता राम मंदिर जेव्हा बांधलेलं ना अयोध्या, तेव्हा ते ह्याच्यामध्ये यांना कलर केलं, म्हणून ते आता असं खास नाही दिसत. पहिलं लय खास दिसत. हां. हां. मारुतीचं कसं काय? दास मारुतीचं मंदिर इथं आहे. 11 मारुतीचा एक. हां, तेच की. आता वीर मारुतीचं पलीकडे मागं, ह्या दास मारुतीचे काय म्हणजे 11 मारुतीचे आख्यायिका वगैरे काय आहे काय? ते नाही माहीत. म्हणजे रामदास स्वामींनी बांधले ते इथं असं तसं. रामदास स्वामींनी बांधलेले नदीपाशी आहे. हां. नदीपाशी आहे का? नदीपाशी मेन नदी आहे का नाही, हां. तेव्हा आहे का नाही, एक नदी आहे का नाही, राम पहिले आलते का नाही, म्हणजे रामदास स्वामी, हां. तेव्हा त्यांनी तिथं रामाचं मंदिर बांधलं. हां. रामाचं मंदिर बांधल्याला मग त्यांनी मग आपले मान नदीचं, म्हणजे नदीचं हे नव्हतं ना, हां. नाव नव्हतं की मग तिथं मग ते मांडीतनं रामाच्या पाणी गेलं ना, हां. पाणी तर पुराचं येत होतं, हां. त्यामुळं मांड धरण नाव पडलं हां. नदीला बिन, म्हणून तिथनं आणले तर राम. हां. म्हणजे आता तिथं पुढं धरण बांधले ती मांड धरण आहे. मांड धरण आहे. हां. नदीवर आहे ना, हे आपलं मांड. नाही, मांड नदीवर आहे. या भाविकांनी या व्हिडिओसाठी आपला सपोर्ट केला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. जय रघुवीर समर्थ. चाफळमधून माघारी येताना चाफळपासून अंदाजे 2 किलोमीटर अंतरावर माझगाव हे गाव आहे. या गावात चावडीच्या शेजारी प्रताप मारुतीचे मंदिर आहे. या मंदिराची स्थापना शके 1571 साली करण्यात आली आहे. या मंदिराला आकर्षक असा कंपाऊंड आहे आणि त्या कंपाऊंडमधून आत गेल्यावर मंदिराचे मोठे आणि आकर्षक प्रवेशद्वार दिसून येते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आत हॉल आहे आणि समोर प्रताप मारुतीची मूर्ती आहे. या मूर्तीची उंची अंदाजे 4 ते 5 फूट असावी. हा परिसर शांत, स्वच्छ आणि मनाला समाधान देणारा आहे. माझगावच्या प्रताप मारुतीचे दर्शन घेऊन आता आपण माघारी आपल्या प्रवासाच्या सुरुवातीच्या ठिकाणी म्हणजेच उंब्रज येथे येतो. उंब्रजमधील प्रताप मारुती कोठे आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही, कारण येथे कोणालाही विचारले की
सगळेच हे मंदिर कोठे आहे ते सांगतात. या मंदिराची स्थापना शके 1571मध्ये आणि इसवी सन 1649मध्ये झाल्याचा उल्लेख आढळतो. हे मंदिरही जुन्या काळातील दगडी बांधकामात उभारलेले आहे. मंदिराच्या पुढील बाजूस भाविकांना बसण्यासाठी लाकडी मंडप बांधलेला आहे. या मंडपात प्रवेश केल्यानंतर मंदिराचे छोटे प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार बंद असून याच प्रवेशद्वारातून दर्शन घ्यावे लागते. या प्रवेशद्वारावर श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित प्रताप मारुती उमरज असे लिहिलेले आहे. या मंडपाच्या समोर तेल वाहण्यासाठी स्वतंत्र जागा ठेवलेली आहे. हा परिसर स्वच्छ, सुंदर आणि शांत आहे आणि येथे थोडा वेळ बसलं की मन आपोआपच शांत होतं. आज इथपर्यंतचा आपला हा प्रवास इथेच थांबतो. आज आपण 11 मारुतीपैकी पहिल्या 5 मारुतीचे दर्शन घेतले. हा प्रवास फक्त मंदिराचा नाही तर श्रद्धा, शिस्त, सेवा आणि आत्मबळाचा आहे. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तुमचं मत, तुमचा अनुभव आणि तुमच्या सूचना कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण पुढच्या भागात आपण उरलेल्या मारुतीच्या दर्शनाला निघणार आहोत. हा प्रवास येथेच संपला नाही. 11 मारुतीचा प्रवास सुरूच राहील. टू बी कंटिन्यूड. जय जय रघुवीर समर्थ.